काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनल लक्ष्मी घाट माझ्यासोबत बातचीत करणार आहे. मॅडम, कशा पद्धतीनं चिपळूणच्या आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तयारी कशी आहे पक्षाची? जसे इतर पक्ष तयारी करतायत तशीच आम्ही देखील तयारी करतोय. इंटरव्ह्यू झाले, त्याच्यानंतर आता तेच कोण उमेदवार कुठे काय असेल कसं काय असेल त्या पद्धतीने आम्ही सगळं चाललंय. आघाडी होणार आहे चर्चा होती, काय तयारी आहे? गोबळाची तयारी झालेली आहे, त्या पद्धतीनं पक्ष पुढची वाटचाल करत आहे. पूर्ण आघाडी ही होणं गरजेची आहे, कारण का उबाटाला मी त्यांचा सिटिंग खासदार होता, त्यामुळे आम्ही खासदारकी सोडली. त्याच्यानंतर आमदारकी हे शरद पवार एनसीपी गट यांनी मागितली होती. तर आता नगराध्यक्षाचा जो क्लेम आहे हा काँग्रेस पक्षाचा आहे, त्यामुळे सन्मानपूर्ण आघाडी ही झाली पाहिजे. तेव्हा ते नेत्यांचे इलेक्शन होते, आता हे कार्यकर्त्यांचे इलेक्शन आहे. आणि त्यामुळे तर विषय असा आहे की शिवसेना, युबीटी किंवा एनसीपी शरदचंद्र पवार गट ह्यांना देखील पराभवाचा सामना हा करायला लागलेला आहे. तर कदाचित काँग्रेस पक्ष पंजा हा जर असेल चिपळूण नगर परिषदेमध्ये, जर काँग्रेसचा जर नगराध्यक्ष जर केला तर मला असं वाटतं बऱ्याच अंशात समीकरण हे बदली होईल. कारण का बीजेपीला एक चुनौती देण्यासाठी मला असं वाटतं काँग्रेस पक्ष जास्त बळशाही ठरेल. आम्ही म्हणजे आघाडीच्या मनस्थितीतच आहोत, म्हणजे आम्हाला काय आघाडीमध्ये कुठली बिघाडी करायची नाहीये, पण सन्मानपूर्वक ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही वाटचाल देखील आम्ही करत आहोत. बैठका झाल्या, मुलाखती झाल्या, वरिष्ठ देखील आपल्या पक्ष झाले होते. काय सगळं ठरतं बैठका कसल्या होत्या? बैठका तेच की बूथ लेवल सगळ्यात पहिलं मी कमिटीची आम्ही एक जी बैठक होती, म्हणजे आपण एक म्हणतो BLA ट्रेनिंग, ज्याच्यावर आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी वोट चोरी बद्दल बोलत आहेत, ह्याचं प्रशिक्षण हे सर्वप्रथम मी सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना दिलं. त्यानंतर मग आम्ही आत्ताच जे आहे की कसं वाटचाल झाली पाहिजे, कसं आपण लोकांमध्ये मिळालं दिसायला पाहिजे, आणि एक इन जनरल जसं प्रत्येकाचं आपण एक म्हणतो की म्हणजे निवडणूक ही सगळ्यांना लढायची असते, पण ती लढत असताना जिंकणं देखील जास्त गरजेचं असतं. त्याला इच्छुक उमेदवार जे कोण होते त्या सगळ्यांची एक आम्ही इंटरव्ह्यू घेतला. त्यानंतर आता मी सगळ्या उमेदवारांना सांगितलेलं देखील आहे की आपापल्या वॉर्डामध्ये आपण मीटिंग देखील लावावी, तर कोणाची कशी काय शक्ती आहे, काय आहे, त्या दृष्टीचं म्हणजे एक आपल्याला एक क्लिअर चित्र होईल असा विषय आहे. आणि त्या दृष्टीने काँग्रेस पक्ष जो आहे, आम्ही काय मुद्दाम काय बिघडण्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहोत, पण आम्ही आता हे सांगतोय की जेणेकरून म्हणजे स्वबळ हा आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे तेवढंसं काय घातक असू शकतं. तर त्यामुळे माझा असा विचार आहे की शक्यतो आघाडी बिघाडी न व्हायची दक्षता हे तेव्हा जसं कार्यकर्त्यांनी घेतली तशी दक्षता तर नेत्यांनी हे करून काँग्रेसचाच नगराध्यक्ष बसावा ही माझी आणि आमच्या वरिष्ठांची देखील इच्छा आहे. आणि जर आम्हाला जर म्हणजे हतबल करून टाकलं तर मग आम्हाला स्वबळाशिवाय दुसरा काही पर्याय राहणार नाही. एवढंच विषय आहे. श्रीकांत साळगावकर, युनियन मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.